नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे शहरात पडसाद. बसव भक्तांनी आव्हाडांच्या पोस्टरला घोषणाबाजी करत मारले जोडे. महावितरणने अक्कलकोट रोड आणि चिंचोली MIDCचा वीज पुरवठा खंडित होणार नसल्याची दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बैठकीत दिल्या सूचना. शहरात यांत्रिक पद्धतीने मध्यवर्ती 74 रस्त्यांची केली जाते सफाई. 22 रस्त्यांची दररोज तर एक दिवसाड 15 रस्त्यांची होते स्वच्छता. आणि क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम मध्ये सोलापूर ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी. राज्यात तिसरे तर कोल्हापूर परिक्षेत्रात सोलापूर पोलीस ठरले अव्वल. महावितरणने अक्कलकोट रोड व चिंचोली MIDCचा वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. अक्कलकोट रोड व चिंचोली MIDC मध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत. उद्योगांना नियमित वीज पुरवठा होणे आवश्यक आहे. उपरोक्त दोन्ही MIDC मध्ये उद्योजकांचे प्रतिनिधी घेऊन वीज पुरवठा कोठे कोठे खंडित होतो तसेच रोहित्र व्यवस्थित आहेत का याबाबत तपासणी करावी व पुढील काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता महावितरणने घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा उद्योग मित्र समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महापालिकेचे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता RM परदेशी, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ग्रामीण राजेश मदने, MIDCचे वसुंधरा जाधव, AD मगर, उद्योजकांचे प्रतिनिधी निलेश शहा, श्रीकांत अंबुरे, राम रेड्डी, रमेश डाकलिया, राजू राठी, रामेश्वरी गायकवाड आदी उपस्थित होते. अक्कलकोट रोड MIDC मध्ये रस्ते, स्ट्रीट लाईट, पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था महापालिकेने देणे आवश्यक आहे, परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राष्ट्र औद्योगिक विकास संस्थेने ही कामे करावी यासाठी महापालिकेने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्या अनुषंगाने MIDCला पत्र पाठवावे असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांना दिले. तसेच महापालिकेने अक्कलकोट रोड MIDC परिसरासाठी जिल्हा नियोजन समितीमधून फायर स्टेशनसाठी 1,25,00,000चा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल. फायर स्टेशनसाठी आवश्यक असलेल्या वाहन खरेदीसाठी जवळपास 1 ते 1.5 कोटींचा निधी आवश्यक असल्याने हा निधी विशेष बाब म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ यांनी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. अक्कलकोट रोड MIDC परिसरात महापालिकेने वेळच्या वेळी कचरा उचलण्यासाठी घंटागाडी पाठवावी. त्याचप्रमाणे दोन्ही MIDC साठी सोलापूर शहरातून कामगारांना ये जा करण्यासाठी महापालिकेची सिटी बस सेवा उद्योजकांशी चर्चा करून त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत उपलब्ध करून द्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केल्या. या दोन्ही MIDC साठी अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज सिस्टीमसाठी कामे सुचवण्याची प्रस्ताव सादर करण्यासाठी एक समिती गठीत करावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी राज्य शासनाने उद्योग भवन मंजूर केले असून रत्नागिरीनंतर सोलापूरला उद्योग भवन उभारण्यास मंजुरी दिल्याची माहिती दिली. तसेच शासनाने सुरू केलेले व नवउद्योगांच्या अडचणी दूर करणारे एक खिडकी या पद्धतीने कार्यरत असणारे मैत्री ॲप याविषयी माहिती दिली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा बसवेश्वर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात महात्मा बसवेश्वर सर्कल इथं विविध संघटनांनी जोडेमार आंदोलन करत निषेध नोंदवला.
वाटच नाही लागले तर होते चष्म्याला हात काढतात. दादा माझे करायचं काय करायचं काय अरे जितेंद्र आव्हाडचा जाहीर निषेध जितेंद्र आव्हाड तुम होश में आओ जितेंद्र आव्हाड तुम होश में आओ धिक्कार असो जितेंद्र आव्हाड धिक्कार असो जितेंद्र आव्हाड धिक्कार असो जितेंद्र आव्हाड महात्मा बसवेश्वर महाराज की जय महात्मा बसवेश्वर महाराज की जय महात्मा बसवेश्वर महाराज की जय धिक्कार असो आज महाराष्ट्रातील काही मुख्य नेत्याने आमच्या महात्मा बसवेश्वरांना वाईट शब्द वापरून त्यांचा खूप मोठा अपमान केलेला आहे. त्या बाबतीत त्यांचा शिवसेना जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि ह्या नेत्याने जाणीव ठेवावा की लिंगायत समाज एकवटला, कुठल्याही संघटना म्हणा किंवा लिंगायत समाज, तर अशाच शब्द तुझ्या तोंडून जर आले, तुझा जीभ छाटून हातात दिल्याशिवाय राहणार नाही आणि पुढच्या जे येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपला समाज तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा काही महात्मा बाबतीत तुम्ही उद्गार काढू नये, विचार करून बोलायला पाहिजे. आणि तू सोशल मीडियावर माफी मागितली, एवढ्यावर थांबणार नाही. जिथं आमच्या महात्मा बसवेश्वरांचा समाधी आहे कुडलला, तिथं जाऊन अंघोळ करून त्यांच्या पायावर लोळ भाड्या, त्याशिवाय तुला माफी नाही. सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं आता जितेंद्र आव्हाड यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे, जो कुठल्याही पद्धतीचा अभ्यास नसताना, धर्माची माहिती नसताना, जे कोणाचं तरी ऐकून कपोलकल्पित काहीतरी चुकीचं जे मेसेज त्यांनी जे पाठवलेलं आहे आणि जो लिंगायत समाजाचा आणि बसवण्णाच्या बाबतीत बोलून जे चुकीचं त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, त्याचं बसव ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. आणि त्यामुळं आम्ही त्यांना जोडे मारो आंदोलन केलेलं आहे. मुळात महात्मा बसवण्णांचं त्यांनी आत्महत्या केली नव्हती, त्यांनी देहत्याग केला नव्हता. तर त्या मिच्छल आणि ज्या वेळेला कल्याणक्रांती ज्यावेळेला मिच्छल आणि ज्या वेळेला त्यांच्यावरती आक्रमण केलं, बसव शरणांवरती आक्रमण केलं, त्यावेळेला 1,96,000 शरणांची कत्तली झाल्या. त्यावेळेला बसवण्णा ज्यावेळेस बसव कल्याणला होते, त्यावेळेला त्यांचे सहकारी त्यावेळेला तोंडी मंचण्णा यांनी त्यांच्या विश्वासात बोलून घेऊन त्यांना तिथं जागेवर त्यांचे 4 तुकडे, त्यांच्या देहाचे 4 तुकडे करून त्यांनी तिथं नदीत फेकून देण्याचं काम त्यावेळेच्या सनातनी प्रवृत्तीच्या लोकांसोबत मिळून ज्यांनी काम केलंय त्यांनी हे केलेलं आहे. आणि हा इतिहास माहीत नसताना जो बेताल वक्तव्य जे जितेंद्र आव्हाडांनी केलंय, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि इथून पुढं ज्या पद्धतीने फक्त जितेंद्र आव्हाडच नाही, तर इतर कुठल्याही पक्षाचे नेते असू दे, पुढारी असू दे, महात्मा बसवण्णाच्या बाबतीत किंवा इतर कुठल्याही भारतातील कुठल्याही महापुरुषांच्या बाबतीत ज्यांनी स्टेटमेंट देतील, चुकीचं वक्तव्य करतील, त्यावेळेला बसव ब्रिगेड हे पूर्ण ताकदीने त्यांचा विरोध करेल. आणि स्वच्छ सोलापूर आणि धूळमुक्त सोलापूरसाठी शहरात यांत्रिक पद्धतीने रस्त्यांची साफसफाई केली जात असून 5 वर्षांसाठी साधारणतः 25 कोटींचा मक्ता देण्यात आला आहे. स्वच्छ सोलापूर धूळमुक्त सोलापूर करता सध्या सोलापूर शहरातील सर्व मिळून 270.04 किलोमीटर लांबीचे एकूण 74 मध्यवर्ती रस्ते रोड स्वीपर मशीनच्या सहाय्याने सफाई करण्यात येतात. वर्षाला 5 कोटी रुपये प्रमाणे 5 वर्षांसाठी साधारणतः 25 कोटींचा हा मक्ता कंपनीला देण्यात आला आहे. यांना प्रति किलोमीटर 1155 रुपये देण्यात येतात. शहरातील 88.9 किलोमीटर लांबीचे एकूण 22 रस्ते दररोज तर 62.12 किलोमीटर लांबीचे एकूण 15 रस्त्यांची 1 दिवसाआड स्वच्छता करण्यात येते.
दरम्यान विविध सूचनांनंतर 23 मार्च 2023 पासून नवे जुने अशा एकूण 74 रस्त्यांचा यात समावेश आहे. करारानुसार या मशीनद्वारे रोडवरील तसेच दुभाजक मधील मातीसह कचरा उचलणे, फुटपाथवरील सुद्धा स्वच्छता तसेच कचरा या मशीनद्वारे उचलण्यात यावा. शहरातील मुख्य चौक या मशीनच्या द्वारे स्वच्छ करण्याचे करारात ठरले आहे. लायन सर्व्हिसेस लिमिटेड ही ग्लोबल एक्सलन्स ग्रुपची भारतभर एकात्मिक नगरपालिका सेवा आणि सुविधांचे व्यवस्थापन प्रदान करणारी आघाडीची कंपनी असून यांच्याकडे हा मक्ता देण्यात आला आहे. शहरातील मोठे रस्ते व स्मार्ट सिटीने तयार केलेल्या रस्त्याची या मशीनद्वारे स्वच्छता करण्यात येते. मक्तेदाराकडून दररोज रोड स्वीपरच्या माध्यमातून रोज 120 रनिंग किलोमीटर लांबीचे रस्ते साफसफाईचे उद्दिष्ट आहे. महापालिका घनकचरा विभागांतर्गत उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली रोड स्वीपर मशीनच्या कामाचा आढावा घेण्यात येतो. जेवढे काम केले आहे तेवढेच बिल संबंधित मक्तेदारास अदा केले जाते. प्रसंगी दंडही आकारण्यात येईल असे करारात स्पष्ट केले आहे. जीपीएस रिडिंगनुसार बिले दिली जातात. कराराप्रमाणे दैनंदिन उद्दिष्ट कंपनीकडून पूर्ण केले जात नसल्याची आणि काही फुटपाथ व रस्ते खराब असल्याच्या तक्रारी व सूचना आल्यानंतर यापूर्वीच्या रस्त्यांमध्ये बदल करून 23 मार्च 2023 पासून काही नव्या रस्त्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला. एकूण 74 रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई केली जाते. कराराप्रमाणे काम न झाल्यास प्रसंगी दंड आकारण्यात येणार आहे. शहरात जोडभावी पेठेतील चिराग अली तकिया चौकात दरवर्षीच्या प्रथा परंपरेनुसार जगजोगत्यांची डंकापूजा धार्मिक वातावरणात उत्साहात पार पडली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या मंगळवारी सोलापुरात ही डंका पूजा करण्याची परंपरा असून मंगळवारी दुपारी सोनेरी रथातून जोडभावी पेठेतील उत्सव ठिकाणी तृतीयपंथी आणि जगजोगत्यांच्या आराध्य देवीचे वाजत गाजत आगमन झाल्यानंतर उपस्थित भक्त मंडळींनी देवी मातेचे जागेवरूनच ओवाळून पूजन केले. रथातील देवी मातेला उत्सव ठिकाणी उभारलेल्या छोटेखानी मंडपात आसनस्थ करण्यात आल्यानंतर उपस्थित सर्व भक्तांनी पूजन व जागर सुरू केला. जोडभावी पेठेत सर्व जगजोगतिणी एकत्र येऊन तुळजापूरच्या दिशेने तोंड करून उभे राहून 5 छोटे दगड, पान, सुपारी एका रांगेत मांडून त्यावर हळद कुंकू वाहून कापराचा दिवा लावून पूजन करण्यात आले. त्यानंतर त्या पूजनासमोरच नारळ वाढवून देवीचा जागर करत एकमेकांची गळाभेट घेण्यात आली. शेवटी या ठिकाणी जमलेल्या जगजोगतिणी तृतीयपंथी यांच्याकडून तुळजापूरच्या दिशेने महाआरती करण्यात आली. यावेळी बहुसंख्य देवभक्त, जगजोगतिणी व तृतीयपंथी उपस्थित होते. हा सोहळा पाहण्यासाठी सोलापुरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तगणांनी परिसर गजबजून गेला होता. यावेळी पूजेमध्ये सर्वजण 5 छोटे दगड घेऊन एका रांगेत मांडून त्यावर हळदी कुंकू वाहतात. पान सुपारी ठेवली जाते तसेच कापूर लावून आरती केली जाते. शेवटी उपस्थित तृतीयपंथी जगजोगत्यांकडून तुळजापूरच्या दिशेने उभे राहून एकत्रितपणे महाआरती करण्यात येते. नारळ वाढवून देवीचा जागर केला जातो. त्यानंतर एकमेकांची गळाभेट घेऊन घरी जातात. ही जुनी प्रथा परंपरा आहे असेही यावेळी सांगण्यात आले. सोलापूरकर हे आज देवी बसून नवरात्रीचा 3रा माळ आहे आणि नवरात्रीत कधी का मंगळवारी ना त्या मंगळवारी डंकापूजा असते. ही डंकापूजा आमच्या वाडवडिलांनी म्हणजे आमचं गुरु, ज्ञानगुरु, आजगुरु, पंचगुरु त्यांच्यापासून चालत आलेली आहे. आणि ही पूजा अशी आहे की इथं साक्षात माता जगदंबा भवानी येऊन हजेरी देत होते. म्हणून सगळे जोगती, आराधी, बाळाराधी, जोगती, चवणके, घरगुती बाया, नवऱ्याघरचे बाया सगळेजण येऊन पूजा करत होते. तर इतके दिवस श्याम नाईक सोलापुरे आमचे आजगुरु, हे परशुराम श्यामकुमार कांबळे यांनी आमचे गुरु आणि हे त्यांनी आहेत. म्हणजे गेले 5 महिन्यात त्यांचं निधन झालेलं आहे. म्हणून त्यांच्याशिवाय डंका होत नव्हता. त्यांनी आल्यावर डंका पूजा करत होते. आता त्यांनी नाहीत म्हणून त्यांची प्रतिमा आम्ही आणून इथं डंकेपूजेचा पूजा करणार आहे. इतके दिवस त्यांनी होते पण इथून पुढे कसं करायचं म्हणून त्यांची मूर्ती आम्ही घेऊन आलो. आम्ही आलो ना आता आम्ही डंकापूजा करणार आहे. हे सगळे असं गोळा होऊन डंकापूजा करतात. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम प्रकल्प राबवण्यात येत असून सोलापूर ग्रामीण पोलीस महाराष्ट्र राज्यात 3रे, कोल्हापूर परिक्षेत्रात अव्वल ठरल्याने सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारत सरकारच्या ई गव्हर्नन्स योजनेअंतर्गत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम प्रकल्प राबवण्यात येत असून सोलापूर ग्रामीण पोलीस महाराष्ट्र राज्यात 3रे व कोल्हापूर परिक्षेत्रात अव्वल ठरले आहे. 15 सप्टेंबर 2015 पासून CCTNS
प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित करण्यात आले आहे. पोलीस दलामध्ये पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे तपास व नियंत्रण ही महत्त्वाची कामे करावी लागतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करणे. यापूर्वी गुन्ह्यांचे प्रमाण कमी होते, परंतु आजच्या डिजिटल युगात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून गुन्हेगारांना पकडण्यासाठी आधुनिक तंत्रपद्धतीचा वापर करून क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यासाठी स्मार्ट पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे. ऑनलाईन कार्यप्रणालीला गती येण्यासाठी अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाकडून प्रत्येक महिन्यात आढावा घेण्यात येतो. CCTNS प्रणाली अंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सोलापूर ग्रामीण पोलीस दल हे ऑगस्ट 2023 मध्ये CCTNS कार्यप्रणालीत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र राज्यात तृतीय व कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवून महाराष्ट्र राज्यात सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा नावलौकिक झाला आहे. या उत्तम कामगिरीबद्दल CCTNS प्रकल्पाचे कामकाज पाहणारे पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे, पोलीस हवालदार इक्बाल शेख, फिरोज तांबोळी, संजय सावळे यांचे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे सोलापूर ग्रामीण यांनी दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी पोलीस मुख्यालय येथे पार पडलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये प्रशस्तीपत्रक देऊन अभिनंदन केले आहे. सदरवेळी हिम्मत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, विजया कुर्री, उपाधीक्षक मुख्यालय, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व शाखा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यासह सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी CCTNS प्रणालीचे कामकाज पाहणारे अंमलदार यांच्यावर कौतुकासह शुभेच्छांचा वर्षाव केला. दिवाळीसाठी भारत सरकारच्या ग्राहक विभागाकडून 60 रुपये किलो दराने एका व्यक्तीला एका आधार कार्डवर 5 किलो चना डाळ देण्यात येणार आहे. सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले आहे. भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग आणि नाफेडने 60 रुपये किलो दराने नागरिकांसाठी दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भारत डाळच्या नावाने चणा डाळ विक्री केली जाणार आहे. याची सुरुवात माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष किरण देशमुख, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, संजय कोळी, रोहिणी तडवळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे, अमर पुदाले, वंदना गायकवाड, ज्ञानेश्वर कारभारी, भैया चौगुले, प्रथमेश आनंदकर, सुजित चौगुले आदींची उपस्थिती होती. भारत सरकारच्या ग्राहक विभागाकडून 60 रुपये किलो हरभरा डाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्वसामान्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी व तसेच नाफेडने या दोघांच्या संयुक्त त्याच्याने भारत डाळ चना डाळ हा आपल्या सगळ्याला दिवाळी व दसऱ्यासाठी हा आणलेला आहे. आपण बघतोय बाजारात डाळ थोडं महाग आहे यावर्षी पाऊस कमी असल्यामुळं प्रत्येक आपण बाजारात गेल्यावर थोडं आपल्याला 75 ते 80 रुपये किलो हा डाळ चना डाळ मिळतोय. त्यामुळं ह्या दिवाळी आणि दसरा सुकर होण्यासाठी राज्य सरकारने आपल्या सगळ्याला आनंदाचा शिधा हा आपल्या सगळ्या रेशन दुकानातून आपल्या नागरिकांना देत होत आहे. पण त्या आनंदामध्ये अजून थोडा आनंद भर पडण्यासाठी आपल्याला केंद्र सरकार व नाफेडने हा भारत डाळ म्हणून आपल्यासाठी चना डाळ आणलेला आहे. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आज मुद्दामून तुम्हाला बोललेल्या त्याचं राकेश कायडे यांना याची एजन्सी आहे. त्यांच्या या राज्यामध्ये जे वाटप करते त्यांनी सोलापूर शहरासाठी त्यांना या जे एजन्सी दिले वाटप करण्याचं त्यांचे 7-8 गाड्या आहेत. ते 7-8 गाड्या आपल्या सगळ्या भागामध्ये फिरणार आहेत. आज त्यांचं अजून उद्या सोडून परवा दिवशी त्यांचं या गाडीचं वाटप सुरू होणार आहे. आणि त्या वाटप करत असताना आपल्या सगळ्याला मी पुन्हा एकदा विनंती करतो की ज्या केंद्र शासनाने आपल्याला हे सर्वसामान्य माणसाला गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण सगळ्यांच्या मार्फत व्हावं. कारण ते भाग्येश कॅडे यांना प्रत्येक ठिकाणी कुठं काय न्यावं किंवा कुठल्या काही सर्वसामान्य गोरगरीब राहतात हे त्यांना जास्त माहिती नसल्यामुळं हा डाळ याच्यामध्ये रेशन दुकानमध्ये मिळणार नाही. हा डाळ डायरेक्टली त्यांच्या गाड्या येऊन त्या जनतेच्यापर्यंत त्यांच्या घरापर्यंत मिळणार आहे. आपल्या सगळ्याला विनंती करतो की आपण या सगळ्याचा फायदा घ्यावा आणि जनतेला हा डाळ पोच करावा.
लाभार्थ्यांनी डाळ घेताना आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. एका व्यक्तीला एका आधार कार्डवर 5 किलो चणा डाळ घेता येईल. येताना पिशवी सोबत आणावी असे आवाहन करण्यात आले आहे. बनशंकरी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने मोफत दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. हा उत्सव गरबा आणि दांडिया नाईटसाठी याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील बनशंकरी मध्यवर्ती नवरात्र महोत्सव व समर्थ कृपा महिला मंडळ व युवराज राठोड मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने अंबर हॉटेल जुळे सोलापूर येथे मोफत दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सोलापुरातील अधिकाधिक नवरात्र महोत्सव मंडळ आपल्याकडे खेचण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न जोरदार सुरू झाले आहेत. शहरात राजकीय बॅनर्स, होर्डिंग्स ठिकठिकाणी झळकत आहेत. या कार्यक्रमासाठी अभिनेत्री श्वेता आंबेकर येणार आहे. तसेच आकर्षक बक्षिसांचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे आधारस्तंभ युवराज राठोड यांनी दिली. यावेळी माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, रविकांत वंकोळे, किरण चव्हाण उपस्थित होते. तुळजापूरला पायी जाणाऱ्या कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद तालुका घाटबोरा येथील गुंडप्पा युवकाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. उमरगा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर येणेगूर शिवारात आडव्या पुलाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्याने तुळजापूरला पायी जाणाऱ्या कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद तालुका घाटबोराळ येथील गुंडप्पा या युवकाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी 6 वाजता घडली आहे. तुळजापूर तालुक्यातील इटकळ शिवारात अज्ञात व्यक्तीने सोयाबीनची गंज पेटवून दिल्याने गंज जाळून खाक झाली आहे. शेतकऱ्याचे अंदाजे 1.5 लाखाचे नुकसान झाले आहे. तुळजापूर तालुक्यातील इटकळ शिवारात अज्ञात व्यक्तीने सोयाबीनची गंज पेटवून दिल्याने गंज जळून खाक झाली. शेतकऱ्याचे अंदाजे 1.5 लाखांचे नुकसान झाले आहे. केरूर येथील शेतकरी लिंबाजी दिगंबर भगत यांची इटकळ शिवारातील गट नंबर 68 मधील 2.5 एकरावरील सोयाबीन काढून मळणी करण्यासाठी गंज लावली होती. 16 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गंज पेटवून दिली. यामध्ये 2.5 एकरावरील सोयाबीन यासह त्यावर झाकलेली ताडपत्री जळून खाक झाली. शेतकरी भगत कुटुंबाची परिस्थिती अगदी बेताची असून 4 मुली व 2 मुले असा परिवार आहे. उसनवारी पैसे घेऊन बियाणे खते यावर खर्च केला होता. हाताला आलेले सोयाबीन जळाल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी इटकळ पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथील जिल्हा परिषद प्रशाला, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद कन्या प्रशाला व जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर आपलं घर प्रकल्पातील अनाथ मुलांना व मूकबधिर शाळेतील मुलांना भोजन देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे किल्ल्यातील जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी यांनी केले होते. 17 ऑक्टोबर रोजी युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफील मौलवी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. नळदुर्ग येथेही कफील मौलवी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील जिल्हा परिषद प्रशाला, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद कन्या प्रशाला व जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्रशालेच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगराध्यक्ष नितीन कासाळ, मुश्ताक कुरेशी, माजी नगरसेवक बसवराज धरणे, सुधीर हजारे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सरदार सिंग ठाकूर, शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नवरात्रनिमित्त अहमदपूरच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. हिंदूंच्या महत्त्वाच्या सणामधील एक सण म्हणजे दसरा. नवरात्र सुरू झाले असल्याने सर्वत्र कार्यक्रम सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूरच्या वतीने 9 दिवस अशा 9 महिलांचा सत्कार नवदुर्गा स्वरूपात करण्यात येत आहे, ज्या महिला समाजात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करतात.
पहिल्या दिवशी लीला सुरेश डबीर या संघर्षशील महिलेचा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीना तोवर व मुख्याध्यापिका आशा रोडगे यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला. शालेय प्रार्थनेच्या वेळेस भावस्पर्शी सत्काराच्या वेळी लीला डबीर यांनी सांगितले, कमी शिक्षण व कुटुंबाची कमकुवत आर्थिक परिस्थिती होती तरी मुलांचे शिक्षण या एकाच ध्येयामुळे मी घरगुती व्यवसाय करत 25 वर्ष संघर्ष केला. मुलांच्या शिक्षणासोबत वयाच्या 54व्या वर्षी मी स्वतः MA पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. संत ज्ञानेश्वर विद्यालय संस्था सचिव प्राचार्या रेखा तरडे हाके यांनी शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेले कार्य हे प्रेरणा देणारे आहे. विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण कोणत्याही परिस्थितीत अर्धवट सोडू नये, कारण शिक्षणानेच आयुष्याची दिशा ठरते. आपण खूप शिकलो म्हणून श्रमाला कमी न लेखण्याचा सल्लाही लीला डबीर यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता आबंदे यांनी केले तर मीना तोवर यांनी आभार मानले. त्रिगुणा मोडगे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा बसवेश्वर महाराजांच्या विषयी केलेल्या अनुद्गाराच्या निषेधार्थ अणदूर बंद ठेवून त्यांच्या वक्तव्याचा निषेध ग्रामस्थांनी केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्याविषयी केलेल्या अनुद्गाराच्या निषेधार्थ अणदूर बंद ठेवून त्यांच्या वक्तव्याचा निषेध ग्रामस्थांनी केला. निषेध व्यक्त करण्यासाठी मंगळवारी रात्री बैठक घेऊन बुधवारी सकाळी गाव बंद ठेवून आव्हाडांचा निषेध करण्यात आला. यावेळी सर्व जाती धर्मीय समस्त ग्रामस्थ व व्यापारी बांधवांनी बंदमध्ये सहभाग नोंदवत लिंगायत समाजाने घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महात्मा बसवेश्वर महाराजांविषयी चुकीचे व आक्षेपार्ह विधान केल्याने समस्त महाराष्ट्रातील व कर्नाटकातील लिंगायत समाज नाराज असून त्यांच्या वक्तव्याचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य तात्काळ मागे घ्यावे आणि समाजाची जाहीर माफी मागावी अशी भूमिका सकल लिंगायत समाजाच्या वतीने घेण्यात आली आहे. असे न केल्यास पुढील काळात याचे मोठे पडसाद उमटतील. राष्ट्रीय महामार्ग 65 बंद करून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याला सर्वस्वीपणे आव्हाड व प्रशासन हे जबाबदार असतील अशी भूमिका समाजाच्या वतीने घेण्यात आली आहे. समाजाने घेतलेल्या भूमिकेला विविध संघटना, विविध पक्ष यांनी पाठिंबा दर्शवला आहे. शिवशक्तीनगर शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा देवळे यांची दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. देशातील भावी मुलांचा पाया मजबूत होण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या PM श्री शाळा या प्रकल्पाच्या दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी पहिल्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यातून वाशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवशक्तीनगर वाशी या शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा देवळे यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदरील प्रशिक्षण 19 ते 21 ऑक्टोबर 2023 या कालावधीत राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली येथे होत आहे. त्यासाठी त्या रवाना झाल्या आहेत. निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लीज ओंकार शुगर लिमिटेडचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. निलंगा तालुक्यातील आंबुलगा बुद्रुक येथील डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लीज ओंकार शुगर लिमिटेडचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ओंकार शुगरचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, चेअरमन दगडू साळुंखे उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार निलंगेकर म्हणाले, ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना व कारखान्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त मोफत साखर वाटप करण्याचा निर्णय घेणारा राज्यातील एकमेव साखर कारखाना असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना ओंकार शुगरचे चेअरमन बाबूराव बोत्रे म्हणाले, कारखान्याचे मार्गदर्शक माजी खासदार रुपाताई अक्का पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांना मदत करा असा आग्रह केल्यामुळे मागील गळीत हंगामात निलंगेकर साखर कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना मोफत साखर देण्याचा निर्णय ओंकार शुगरने घेतला.
बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा कार्यक्रमात 50 टनापर्यंत ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना 20 किलो, 150 टनांपर्यंत ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना 30 किलो, 150 टनाच्या पुढे ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना 50 किलो व कारखान्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 किलो साखर मोफत देण्यात येणार आहे. आगामी गळीत हंगामात 7 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठरवले असून त्या दृष्टीने कारखान्याची अंतर्गत कामकाज व नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. येरमाळा येथे नवरात्र महोत्सवानिमित्त येरमाळा परिसरातील महिलांसाठी जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येरमाळा येथे नवरात्र महोत्सवानिमित्त येरमाळा परिसरातील महिलांसाठी जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या 3 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात महिलांचा माय लेकी डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा, 3 दिवस दांडिया तसेच महिलांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये 21 तारखेला श्रुती जाधव यांचे रात्री 8 वाजता स्वराज्याचे शिल्पकार राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यावर व्याख्यान, तर 22 तारखेला रात्री 8 वाजता कुमारी मनस्वी मनोज गादेकर यांचे स्त्रीविषयक व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमात फक्त महिला व मुलींनाच प्रवेश दिला जाणार आहे. येरमाळा परिसरामध्ये प्रथमच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तर या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक अमोल बारकुल यांनी केले आहे. महात्मा बसवेश्वर महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आव्हाडाविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले. या वक्तव्याचा बुधवारी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने तीव्र निषेध करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 12व्या शतकातील थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्याबाबत गरळोकत बेताल वक्तव्य केले. त्यांनी बसवेश्वर महाराजांनी आत्महत्या केली आहे असे वक्तव्य केले. त्यामुळे वीरशैव लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांचा वसमत व वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांना निवेदन देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर केशव महाजन, ॲडव्होकेट दीपक कट्टेकर, ॲडव्होकेट ऋषिकेश देशमुख, के.एस. इंबडे, विजय मुटकुळे, अंतेश्वर नरवणे, महादेव एकलारे, जितू महाजन, शिवहान नरवडे, गोविंद एसगे, डॉक्टर जटाळे, शिवराज अप्पा यशवंते, त्र्यंबक सैदाने यांच्यासह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज उपविभागीय अधिकारी वसमत येथे काल राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवांना यांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे. ज्यांना इतिहासाचं ज्ञान नाही, ज्यांनी इतिहास वाचलेला नाही आहे, त्यांना असं बेताल वक्तव्य करण्याचा कोणताही अधिकार नाही आहे. त्यामुळं संपूर्ण बसवप्रेमी व वीरशैव लिंगायत समाज पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आमच्या वतीनं त्यांच्याविरुद्ध निषेध नोंदवत आहोत आणि सोबतच त्या निषेधासोबतच सर्व समाजातर्फे सर्व समाजांच्या अध्यक्षांच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांच्यावरती प्रत्येक पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात येत आहे. आत्ता उपविभागीय कार्यालयामध्ये सर्व अध्यक्षांनी मिळून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जाहीर निषेध नोंदवण्याचं एक आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि सोबत लगेच शहर पोलीस स्टेशन वसमत येथे आम्ही आमच्या वतीनं गुन्हा नोंदवण्यासाठी सुद्धा एक निवेदन देत आहोत. आणि भविष्यामध्ये मंत्री असो, सामाजिक कार्यकर्ता असो की कोणत्याही समाजाचा धर्माचा असो, कोणत्या समाजानं कोणत्या समाजावरती असा टीका करण्याचा अधिकार दिलेला नाही आहे. ज्या महान थोर संतांनी, महापुरुषांनी मागच्या दशकांमध्ये काम केलेलं आहे. महात्मा बसवेश्वरांची तुम्हाला सगळ्यांना महिमा माहीत असेल. आज ज्या संसदेमध्ये, विधानसभेमध्ये सर्व खासदार आमदार बसून जे नियम बनवतात, ज्याच्यावर देश चालतो, त्या सगळ्याच्या त्याची जडणघडण बसवेश्वर महाराजांनी 12व्या शतकामध्ये महानुभाव मंडपाच्या माध्यमातून केलेली आहे. त्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्यावर जर असे बेताल वक्तव्य करणार असतील तर त्याचं आमचा समाज नाही, कोणता समाज त्याला समर्थन करत नाही आणि त्याच्यासाठी आम्ही जाहीर निषेध नोंदवलेला आहे आणि त्याची प्रत आपल्याला देण्यात येत आहे थोड्याच वेळामध्ये.
आणि मी एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे शहरात पडसाद. बसव भक्तांनी आव्हाडांच्या पोस्टरला घोषणाबाजी करत मारले जोडे. महावितरणने अक्कलकोट रोड आणि चिंचोली एमआयडीसीचा वीज पुरवठा खंडित होणार नसल्याची दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बैठकीत दिल्या सूचना. शहरात यांत्रिक पद्धतीने मध्यवर्ती 74 रस्त्यांची केली जाते सफाई. 22 रस्त्यांची दररोज तर एक दिवसाड 15 रस्त्यांची होते स्वच्छता. आणि क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम मध्ये सोलापूर ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी. राज्यात तिसरे तर कोल्हापूर परिक्षेत्रात सोलापूर पोलीस ठरले अव्वल. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.